सूचना आहे की डिलिव्हरी लेते समय सील चेक करके लिहो. म्हणजे टाकी घेताना ह्याचं सील तपासून घ्यायला सांगितलं. पण बऱ्याच घरामध्ये आज सुद्धा टोपणाच्या कडेला जो प्लॅस्टिक येतो त्याला सील म्हणतात. तर जी कंपनी आहे या टोपणाला किंवा शेजारच्या पेपरला कधी सील म्हणत नाही. सील याच्या आतमध्ये एक काळ्या कलरचा लबरी वायसर असतो. तो वायसर चांगला आहे का खराब आहे तेवढा फक्त टाकी घेताना चेक करायचा. तो का करायचा असतो की एका ट्रक मध्ये 300-350 सिलेंडर येतात. ते कशा प्रकारे उतरवला जातात की उभा राहून तरी टाक्या फेकून तरी देतात किंवा ढकलून तरी देतात. मग जेव्हा ह्याला मार बसतो मधला वायसर कधी तिरका होणे चिरला जाणे त्यामुळे 60-70% टाक्या इथून लिकेज येतात. ते कशा प्रकारे चेक करायचं असतं. मोटरसायकल पंक्चर झाल्यावर आपण बघितलंय की टुपामध्ये हवा भरून पाण्यामध्ये जेव्हा टूप बुडवतात बुडबुड्या आल्यानंतर आपण पंक्चर समजतो. तसं टाकी चांगली आहे का लिकेज आहे बघण्यासाठी ह्याच्यावर फक्त 2 थेंब पाणी टाकायचं आहे. टाकी लिकेज असेल तर बुडबुड्या यायला चालू होतात. चांगली टाकी असेल तर बुडबुड्या यायला बघत नाही. ह्याच्या आतमध्ये गॅस म्हणतो सर असं लिक्विड असतं. ह्याला एलपीजी अनलिक्विड बाय पेट्रोल म्हणलं जातं. प्रत्येक टाकीमध्ये 14 किलो 200 ग्रॅम लिक्विड भरलं जातं. पण त्याला भरताना प्रेशर दिलेला असतो. तो प्रेशर किती आहे बघा. जर बारीक पंक्चर जर घरात मोठं झालं तर तो किती प्रेशरला गॅस येतो सर टच केल्याला. बारीक जर पंक्चरची टाकी अशा जर पद्धतीने मोठं लिकेज झालं तर 1 तास मध्ये ऐका इकडं ही जर टाकी मोठी झाली 1 किलो गॅस जर घरामध्ये पसरला ऑक्सिजन मध्ये जर तो मिसळला तो किलो पासून 25,000 किलो तयार होतं. हे स्लॅब उडवण्यासाठी 1 किलो गॅस पुरेसा आहे. पण आपल्या टाकीमध्ये 14 किलो 200 ग्रॅम आहे. सगळं जर बाहेर आलं तर एखादा सिलेंडर जर फुटला तर एका घराबरोबर शेजारच्या 4-5 घराला नुकसान करू शकतं. त्यासाठी घेताना हे वायसर चेक करून घ्या. दुसरा लिकेज आपल्या रेग्युलेटर मध्ये आज बऱ्याच जणांना विचारलं रेग्युलेटर कधी बदललाय तर डायरेक्ट सांगतात की गॅस कनेक्शन घेतल्यापासून आम्ही तोच रेग्युलेटर वापरतो. पण कंपनी काय म्हणते 3 वर्षात एकदा बदलत जावा. का बदलत जावा. आपल्या घरात रात्री बंद केलं जातं पुन्हा सकाळी चालू केलं जातं. दिवसात जरी 2 वेळा हात लावलं तर महिन्यात आपण 60 वेळा आणि वर्षाचा हिसाब केला तर 730 वेळा बंद चालू करतो. आणि बंद चालू केल्यानंतर आपल्या नॉबला गाळा पडलं की करकर आवाज येणे बटन फिरवताना जाम जाणे आणि कायम घरामध्ये गॅसचा वास येणे त्याच्यामुळे धोके होऊ शकतात. त्यामुळे रेग्युलेटर 3 वर्षात एकदा बदलत जावा. परवा आम्ही सोलापुरात एका डेमो दाखवला मॅडमच्या घरी. टाकीला रेग्युलेटर बसवलेलं आहे. किती मी ताकद लावतोय तर फिरत नव्हतं. मॅडम म्हणलं हे रेग्युलेटर फिरीना झाले तुम्ही कसं फिरत आहो. त्यात का अवघड आहे म्हणजे घरातली पकड घेतली तर आम्ही पकडा नाही बटन फिरवा. मला सांगा हे बटन पकडायला फिरवायची वस्तू आहे का. फिरवताना जर एखादा नॉब तुटला घरामध्ये जर गॅस पसरला दिवाबत्तीच्या संपर्कात आला की एखादा धोका किंवा स्फोट होऊ शकतो. माणूस 50% 80% भाजला जातोय. आणि एखादा माणूस इकडे लक्ष द्या गाडीवरनं पडला तर तो रिपेरी होऊ शकतो. पण जळलेला माणूस कधीही रिपेरी होत नाही. त्यामुळे 3 वर्षात एकदा रेग्युलेटर बदलून घ्या. तिसरं लिकेज आपल्या घरात पैपामध्ये असतं. ह्या पैपा 15-20 वर्षाखाली वापरत होतो. कंपन्यांनी बंदी घातली. का बंदी घातली की याच्या शेजारी गरम तवा किंवा गरम पातेले चिकटावून ठेवले की पवळून चालल्या होत्या. म्हणून या पैपावर बंदी घालून आता केसरी कलरची पैप आहे. आतल्या बाजूला ताराची जाळी आहे. वर लबर कोटिंग आहे. पैप खरोखर सुरक्षित आहे. 80% घरामध्ये पैप वापरण्याची पद्धत बदलल्यामुळे शेगड्या पैप सुरक्षित राहिली नाही. आज शेगडीवर बघा आपल्या घरात स्वयंपाक झाल्यानंतर कधी तुम्ही बघितलं असेल भाजी तेल पीठ सांडलं जातं शेगडी चिकट होते. दूध चहा सांडल्यानंतर कशा प्रकारे स्वच्छ करतात शेगड्यावाला. पाणी टाकतात साबण निर्मा लिक्विड टाकतात भांड्याच्या पिस्तुलीने घासून घेतात. नंतर जग 2 जग पाणी वाटतात. म्हणजे कॉमन आहे. लहान मुलाला आंघोळ्या घातल्यासारखं शेगड्याला धुतात. धुल्याला पाणी या पाईप आल्यानंतर आतली तारपोटी गंजली की कालांतराने फिट बसलेलं पाईप तो लूज होतं. आणि आपल्या सवय आहे घरात ह्या जागेतलं बटन शेगडीचं चालू ठेवतात रेग्युलेटरचं. चपात्या बनवण्यासाठी भाकरी बनवण्यासाठी शेगडी किचन कट्यावरनं खाली घेतात. नंतर वर धुतात. धुताना इकडं वडतात. त्या टायमाला जर एखाद्या वेळेस पाईप निष्ठली आणि घरातल्या दिवाबत्तीच्या संपर्कात आले तर एखादा धोका किंवा स्फोट होतोय. त्यामुळे सर्वात मेन इथं किल्प बसवून घ्या. प्रत्येक 3-4 वर्षानंतर पैपाला असं मुडपून बघा चिराबेरा पडल्या असेल तर पाईप बदला. कधी पैपाला लबर बांधून किंवा चिकट टेप लावून कधी पाईप वापरायचे नसते. ह्या तर उष्णतेमुळे उन्हाळ्यात पैपा फुटून सुद्धा जाळाचा फवारा घरात होऊ शकतो. त्यासाठी 5 वर्षात एकदा एक्सपायरी नुसार पाईप चेक करून घ्या. चौथा लिकेज बटनात आहे. किती ताकदीनं फिरवा. बटन फिरतं का फिरवण्यासाठी काय करतात या बटनाला मधल्या बाजूला असं प्रेस करावं लागतं.
नंतर बटन फिरतं. मध्ये का प्रेस होतं, आत एक स्प्रिंग आहे, नॉब असतो आणि स्प्रिंगला अडवण्यासाठी एक पितळी नट दिलेला आहे. शेगडीला धुल्यानं पाणी पूर्ण लोखंडाची शेगडी असल्यामुळे ते पाणी बटनात उतरतं. कालांतराने स्प्रिंग गंजली की फुगली जाते आणि स्प्रिंग फुगल्यानंतर हे बटन फिरवायला जाम जातं. आता बटन जाम चालले म्हणून घरात कधी स्वयंपाक थांबवल्याला बघितलंय का? फिरत नसेल तर जरा जोरानं किंवा ताकदीनं बटन फिरवतात. त्या टायमाला जाणारा लिक्विड इथून आतमध्ये जात असतं, हिटवर येतं, मग बर्नरकडे जातं, तेव्हा बर्नर पेटतो. हिटर स्प्रिंग जाम झाल्यामुळे लिक्विड पुढे जात नाही, स्प्रिंग तुटून जाळ अंगावर. महिला 30% 40% भाजतात तर या बटनामुळे तर किंवा बर्नरमुळे ते भाजतात. त्यामुळे बटन जाम झालं किंवा शेगडी बारीक केली की बंद पडत असेल त्याला सर्व्हिसिंग वर्षातनं एकदा करून घेणं गरजेचं आहे. जसं 2 महिन्याला मोटरसायकल सर्व्हिसिंग करतात तसं शेगडी सर्व्हिसिंग करून घ्या. 5वं लिकेज प्रॅक्टिकल बर्नर मध्ये असतं. सर्वांच्या घरात होणारे कॉमन लिकेज आहे. चहा दूध ठेवल्यानंतर, पाणी ठेवल्यानंतर उतू जाऊन गॅस विझतो. विझल्यानंतर आपल्या घरात कधी अंदाजा घेतात का किती गॅस पसरलेला आहे? डायरेक्ट येतात, डाळ कच्ची आहे, भात कच्ची आहे, गॅस विझलेला आहे म्हणून डायरेक्ट लायटर मारतात. घरात पसरलेला भडका आपल्या अंगावर येऊन महिला 50% 60% भाजले जातात. मग हे 5 प्रकारचे लिकेज आहेत. हे होऊ नये म्हणून काय आपल्याकडे सुरक्षा आहे का? आज सरकारनं 2 धोक्याच्या वस्तू आपल्या घरात दिलेत. एक म्हणजे गॅसच्या टाक्या आहेत, दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक लाईट दिलेली आहे. इलेक्ट्रिक लाईटीची आपण सोय केलो. कसं केलं? सुरक्षा मीटरच्या शेजारी आपण एमसीबी खटका बसवतो. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर तो ट्रिप होतो. मग त्या लाईटीची सुरक्षा आहे. मग याची कुठलीही सुरक्षा नसल्यामुळं आपल्या गॅस इंडिया लिमिटेड कंपनी एक मशीन काढली. आमचा विक्री हा उद्देश नाही, कुणी नाही घेतलं तरी चालतं. की एमसीबी खटका काय काम करतं? बटन चालू करून लायटर मारल्या सिलेंडरचा त्यात भडका झाला, स्लॅब साईडच्या भिंती पडल्या गेल्या, 4 गंभीर जखमी झाले, त्यातले 1 जण मरण पावले. मग ह्या बर्नरच्याच घटना 70 ते 80% घरामध्ये होतात. मग अशा टायमाला ही मशीन काय काम करतं? मी पहिलं तुम्हाला लायटर वाश येत असेल तर पेटवून दाखवतो किती भडका होतोय, नंतर इथला लायटर घेऊन येतो बघा, होतोय का भडका होता. इथनं आपण इथं आणून देऊया होता. ह्याच्या शेजारी आपण तुम्ही लायटर घरात मारताय ठिणगी, तर मी जाळ फिरवून दाखवतो, होतोय का भडका होता. मग अशा वेळेला ही मशीन काय काम करतं तुम्हाला सांगतो आहे का? उतू जाऊन जेव्हा घरात गॅस विझला जात असतो त्या टायमाला पुढे येणारा जो गॅसचा प्रेशर आहे तो 80% टाकीमध्ये रिड्यूस करतं, म्हणजे लॉक करतं. वास येण्यापुरता 20% गॅस बाहेर सोडतं. वास आला तर आपल्याला लक्षात येतं ही शेगडी बटन चालू आहे, आपण बंद करू. असं तास 2 तास 4 तास गॅस चालू राहू द्या, येऊन आपण लायटर मारू द्या, कसल्याही प्रकारचा भडका व्हायची भीती नाही. आता एवढा वेळ चालू आहे, आता चालू करून बघूया किती भडका होतो. सगळ्याला घरातला अंदाज आहे. दुधाचं पातीला ठेवतात, 2 वेळा लायटर खटाखट मारतात, पेटत नाही, आणि तिसऱ्यांदा पेटला की पातील्या बरोबर जाळ येत असतो. मग आता येतो का बघा का? एवढा वेळ चालू आहे, आपण शेगडी चालू करून बघूया का? बघा का एवढं जवळ आहे तरी पेटत नाही. जवळला लिहून चिपटावू, जेवढं विजवलं होतं तेवढं पेटतं, म्हणजे भक्काने भडकावायची भीती नाही. चालू मध्ये हा रेग्युलेटर जरी घरात निसटला तर मशीन सेकंदाच्या मध्ये काळा काटा लगेच रेडवर पाठवतो, लगेच पुढे पाठवायचा गॅस ऑटोमॅटिक बंद केला. एवढंच नाही, आपल्या घरामध्ये एखादी वायसर खराब असलेली टाकी घरात आली, जाळाच्या संपर्कात आली, टाकी पेटली की स्फोट झाल्याशिवाय राहत नाही. पण ही मशीन अशी काढलेली आहे, मधल्या गॅस आणि वरच्या जाळाचा संपर्क येऊ देत नाही. का? त्या मशीनला बॅक फायर क्षमता दिली नाही. बघा या बटनाला मी असं प्रेस करतो, लायटर मारतो, जाळ वर जाऊ शकतो पण टाकीमध्ये जात नाही. टाकी कधी फुटायची भीती ना आहे का? बघा का वर जाऊ शकतो जाळ पण टाकीमध्ये जात नाही, टाकी फुटायची आपल्या घरामध्ये भीती नाही. काढायचं बसवायचं सगळ्यात सोपं आहे. टाकी संपल्यानंतर हा काळा काटा लाल वर येतो, तेव्हा एक बटन बंद करायचं आहे. रिंगला उचलल्या मशीन निघली. दुसरी टाकी आलं की टोपण काढायचं, बटन बंद ठेवून या रिंगला असं वर उचलून याच्यावर बसवायचं आहे. बसवलं की खाली प्रेस केलो आपण, इकडलं बटन चालू केलोय, रेग्युलेटरचं बटन चालू केलोय. टाकीचा गॅस पुढे जाण्यासाठी 2 वेळा फक्त याला प्रेस करायचा होता, 1 वेळा 2 वेळा. नंतर टाकी संपतो, शेगडीचं बटन बारीक शेगडी करणे, मोठी करणे आणि बंद करणे. इकडे हात लावायची गरज नाही. इथं पाईप पण निष्ठू द्या, लगेच काळा काटा होता, लगेच लालवर येतो, म्हणजे पुढे सेकंदाच्या मध्ये गॅस पाठवायचं बंद करून टाकतं. हे कुटुंब सुरक्षेसाठी आणि महिला सुरक्षेसाठी काढण्यात आलेली मशीन आहे. ही मशीन जेव्हा आपण दुकानात मार्केटात घेण्यासाठी जाऊ त्या टायमाला या मशीनची किंमत किती असणार आहे मी तुम्हाला सांगतो. पण आमचं फक्त सुरक्षा अभियान आहे. तुम्हाला कुणाला आवडलं असेल, घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही निर्णय घ्या, नाही घेतला तरी काही राग नाही आम्हाला, फक्त तुम्हाला याची पुढची माहिती सांगा.